तर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शशिकांत शिंदेजी, तुम्ही ऐकलं असेल फडणवीस नेमकं काय म्हणाले ते। तुम्ही म्हणताय की विलीनीकरणावर चर्चा सुरू होती, मात्र ते म्हणताय जर तसं असतं तर आम्ही तासभर बोलत होतो त्याच्या आदल्या दिवशी, ऍक्सिडेंटच्या आदल्या दिवशी। त्यावेळेला मात्र अजित पवारांनी तसं काही सांगितलं नाही। मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आणि आम्ही आमचा पक्ष विलीनीकरणाचा या दादांच्या मृत्यूचा झालेल्या दुर्घटनेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी प्रयत्न करतोय हे चित्र महाराष्ट्राच्या समोर आणणं दुर्दैवाचं आहे। मी अजितदादांच्या असलेल्या आस्थेची शपथ घेऊन सांगतो, फार जबाबदारीने मी शपथ घेतोय। माझी त्यांच्याशी भावनिक नातं आहे। अगदी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की अजितदादांनी ही चर्चा आमच्याशी केली होती। आता त्यांनी त्यांची कोणाशी चर्चा केली कोणाशी नाही केली ही चर्चा मला माहित नाही, परंतु आम्ही विचारलं तुम्ही वरिष्ठ लोकांशी चर्चा केली का, तुमच्या पक्षाच्या लोकांशी चर्चा केली का, तुमच्या मित्र पक्षाची चर्चा केली का। तेवढे मी माझा निर्णय घेतलेला आहे, माझी चर्चा झालेली आहे। आता त्यांनी हे सांगितल्यानंतर आम्ही कोणाला विचारायला जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही। शेवटी असं चित्र रंगवलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा याचा राजकीय पण शशिकांत शिंदे, एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा फडणवीसांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यांच्या या विधानावरून। जर ते चर्चा करत होते विलीनीकरणाची, तर मग पुढे नेमकं काय होणार होतं? एनडीए सोबत राहून तुम्हाला सोबत घेणार होते का बाहेर पडणार होते? त्याविषयी सुद्धा बोलणं झालं असेल अजित पवारांसोबत। एक विषय असा आहे की त्यांनी आम्हाला जी चर्चा करताना सांगितली, माझी वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे। आपले दोन पक्षाच्या बैठका स्वतंत्र होती आणि त्या बैठका जाताना आपण धोरणं ठरवून टाकू आणि ती धोरणं दोन्ही पक्षाची डिक्लेअर करून आपण ते विलीनीकरण करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ म्हणून आम्ही उभं करू शकायचं हे दुर्दैव आमच्याकडे आणि आमचं काही निष्ठूर नाही। मला वाटतं की आता हा विषय जर त्यांना करायचा नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं। आम्हाला वाटतं की या संदर्भात आमची भावना जी होती ती आम्ही व्यक्त केली। माणूस गेल्यानंतर त्याची इच्छा व्यक्त करताना ती भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं, आम्ही केलं। त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि राजकीय रंग देण्याच्या संदर्भात आमची इच्छा नाही। शेवटी काय निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा। आम्ही आमची भूमिका फक्त स्पष्ट केली होती आणि शपथ घेऊन सांगितलं। याचा अर्थ मी कुठं बोलतोय असं होणार नाही। मला वाटतं आता प्रत्येकाला काय त्याच्यामध्ये काय करायचं असेल त्यांनी त्यांचा ठरवावं, त्यांच्या मित्र पक्षाने ठरवावा आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादांनी त्या गटाने ठरवावा। आम्ही आमची भूमिका मांडली होती। आता असं चित्र होतं की आम्हीच मागे लागल्यागत होतोय, आम्हाला त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे। आणि तसा उठवायचा असं तर पवार साहेबांनी जेव्हा पहिल्या प्रथम सगळा पक्ष एकत्र असताना मोदी साहेबांनी त्यावेळेला पवार साहेबांना बोलवलं होतं, अडवाणींनी बोलवलं होतं। पवार साहेब त्यावेळेला गेले नव्हते ना, त्यांनी त्यांची राजकीय फायदा आम्हाला उठवता। मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा भाजपने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही या म्हणून। हे फार विचित्र आहे। आम्हाला काय भावनिक राजकारण किंवा दादांच्या जाण्यानंतर राजकारण करायचं, आमच्या पक्षाची भूमिका अशी राजकीय पोळी भाजण्याचा संधी घेण्याचा नाही हे मी स्पष्टकरण या ठिकाणी करतो। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे शशिकांत शिंदे, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल।